नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला वसाहतकालीन भारत या संदर्भात माहिती घ्यायची. कारण भारतीय समाज व्यवस्थेत किंवा भारतीय समाजाच्या जडणघडणीमध्ये वसाहतकालीन भारताचा फार मोठा वाटा राहिलाय. हा वसाहतकालीन भारत नेमक्या वसाहती कुणाच्या होत्या, काय, त्याचा जर अभ्यास केला तर आपण पाहतो की 16व्या शतकामध्ये जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा ते व्यापाराच्या निमित्ताने आले. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले. ब्रिटिश भारतात आले, पोर्तुगाल आले, फ्रेंच आले, डच आले. अशा कितीतरी वसाहती भारतामध्ये आल्या, या ठिकाणी राहिल्या. या समाज व्यवस्थेशी, या संस्कृतीची त्या मिळून मिसळून राहिल्या आणि मग भारतीय समाज व्यवस्थेवर त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वेगवेगळे असे परिणाम आपल्याला जाणवलेले दिसून येतात. मग सगळ्यात महत्वाचं हे की वसाहतकालीन भारतामध्ये सगळ्यात अगोदर कशाचा परिणाम झाला असेल तर तो म्हणजे शिक्षणाचा. भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आले त्यावेळेस शिक्षण व्यवस्था आली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इंग्रजीतून मिळू लागलं. इंग्रजी ही जागतिक स्वरूपाची भाषा, साहजिकच वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान इंग्रजी भाषेतलं समजू लागलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, समानता ही मूल्य सर्वांना समजली आणि याचा परिणाम भारतीय समाज व्यवस्थेवर झाला. त्याचं कारण हे होतं की भारतीय समाज व्यवस्थेमधल्या प्रत्येक घटकाला शिक्षण घेता आलं. मग स्त्री पुरुष असतील, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, मग तो गरीब असेल, श्रीमंत असेल, प्रत्येकाला शिक्षण घेता आलं समानतेच्या आधारावर. आणि त्यामुळे सामाजिक समता, सामाजिक न्याय या बाबी या शिक्षण पद्धतीतून समजल्या. व्यक्तिवादी संस्कृती जपल्या जाऊ लागली. बुद्धिनिष्ठता वाढली ती शिक्षणातून. मग वसाहतकालीन भारतामध्ये ज्या वेळेला त्या संस्कृतीनुसार, शिक्षणानुसार किंवा वेगवेगळ्या पद्धतीनुसार ज्या परंपरा आल्या त्या सगळ्यांचा परिणाम हा भारतीय समाज व्यवस्थेवर होत राहिला. दुसरं जर आपल्याला बघायचं झालं तर संस्कृती. संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची एक शैली आहे. की संस्कृती, पेहराव, बोलीभाषा, राहणीमान, खानपानाच्या पद्धती हे बरंचसं आपण त्या काळामध्ये त्यावेळेला पश्चिमेकडील वसाहतीकडून घेतलं. मग आपण त्याला पाश्चिमात्यकरण असं सुद्धा म्हणतो किंवा वेस्टर्नायझेशन, ज्याची कन्सेप्ट यमियन श्रीनिवास यांनी मांडली की पश्चिमेकडच्या असणाऱ्या देशातील लोकांचं किंवा त्या देशाचं केलेलं अनुकरण म्हणजे पाश्चिमात्यकरण. अगदी साहजिक आहे की आपण असं म्हणत असतो की समाज हा जसा समाज हा ज्या पद्धतीनं समाजामध्ये राहत असताना प्रत्येक माणूस हा जसा समाजशील आहे तसा तो अनुकरणशील सुद्धा आहे.
मग आपण एका संस्कृतीचं अनुकरण हे करत असतो. जी संस्कृती आपल्याला चांगली वाटते, मग प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केलेलं अनुकरण हे आपल्याला माहीत सुद्धा नसतं की आपण कधी त्याचं अनुकरण करतो. त्याच पद्धतीनं जुनी नवी मूल्ये एकत्र करून किंवा पाश्चात्य संस्कृतीचं आणि भारतीय संस्कृतीचं अनुकरण जर लक्षात घेतलं तर एक नवीच संमिश्र अशी संस्कृती तयार होते आणि त्या संस्कृतीचा परिणाम सुद्धा भारतीय समाज व्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की प्रशासन व्यवस्था, इंग्रजांनी भारतामध्ये नवीन प्रशासकीय यंत्रणा उभी केली. मग ही यंत्रणा उभी करत असताना आर्थिक सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, महसूल सेवा असेल, प्रशासकीय सेवा असेल, यासारख्या विविध सेवांचे वेगवेगळे भाग निर्माण केले. नवीन न्यायव्यवस्था निर्माण केली आणि नवीन न्यायव्यवस्थेमुळे की ज्यामध्ये आपण पाहिलं की सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षतेचं पालन होऊ लागलं. या गोष्टी आपण वसाहतकालीन भारतामध्ये शिकलो किंवा भारतीय समाजव्यवस्थेवर याचे सुद्धा परिणाम होत गेले. त्यानंतर आपण पाहू शकतो की पॉइंट जर पाहायचा झाला तर अर्थव्यवस्था. कारण कोणताही देश जर समृद्ध पाहायचा असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरून. मग त्या देशाची अर्थव्यवस्था पाहत असताना औद्योगिकरणामध्ये वाढ केली. इंग्रजांनी अनेक कारखाने आणले. जिथं औद्योगिकरण आलं तिथं नागरीकरण आलं. अनेकदा मी म्हणत असते की औद्योगिकरण आणि नागरीकरण या हातात हात घालून चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. नागरीकरण वाढलं, लोक राहू लागली. त्याच ठिकाणी नात्यांची आणि सामाजिक संबंधाची वेगवेगळ्या चौकटी सुद्धा निर्माण झाल्या. लोकांच्या हाताला काम मिळू लागलं. कारखानदारीमुळे साहजिकच नफ्यावर आधारित असणारी अर्थव्यवस्था निर्माण झाली. अगोदरची आपली अर्थव्यवस्था ही निर्वाह प्रधान अर्थव्यवस्था होती. त्यानंतरच्या काळामध्ये आपण अगदी पूर्वी जुनी पिकं घेत होतो की जे घरासाठी आवश्यक असणारी पिकं, डाळी दुडी, कडधान्य यावर आपला भर असायचा. परंतु शेतीच्या संदर्भामध्ये आपण नगदी पिकाकडे वळलो. निर्वाह प्रधान अर्थव्यवस्था जी होती ती नंतरच्या काळामध्ये नफ्यावर आधारित असणारी अर्थव्यवस्था निर्माण झाली. मग या बाबीमध्ये बराचसा फरक होत गेला. त्याशिवाय अर्थव्यवस्थेच्या नंतर आपण जर विचार केला तर दळणवळण आणि संपर्क साधने आहेत की दळणवळणाची साधने पूर्वी अगदी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बरेचसे दिवस लागायचे आणि त्यामुळे पूर्वीची जी साधने जर बघितली तर त्या साधनांच्या आधारे आपला वेळ हा वाचत नसे. बराच वेळ लागायचा. अगदी टांगा गाडी किंवा घोडागाडी किंवा घोड्यांचा उपयोग हा दळणवळणाच्या कामात होत असे. परंतु इंग्रज जेव्हा भारतात आले त्यावेळेला दळणवळणाच्या सोयी त्यांनी निर्माण केल्या. आपण पाहतो की ठाणे ते मुंबई ही पहिली रेल्वे धावली गेली. दळणवळणाच्या वेगवेगळ्या सोयी निर्माण करून तार व टपाल सेवा सुद्धा सुरू करण्यात आली. या पद्धतीनं लोकांशी आपला संपर्क होऊ लागला आणि त्यावेळेला निर्माण केलेली वसाहत कालीन जो भारत होता त्या समाज व्यवस्थेचा निश्चितपणे आजही दीर्घकाळपर्यंत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साहजिकच की इंग्रजी शिक्षण आलं, प्रशासन सेवा आली, याशिवाय अर्थव्यवस्था आली. मग हे सगळं येत असताना कुठंतरी असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की हे सगळं आल्यानंतर भारतीय समाज व्यवस्थेला खरंच तिचे हक्क अधिकार समजले नाहीत का? तर सहजपणे जरी विचार केला तरी लक्षात येतं की हे सगळं समजलं. कारण सामाजिक मूल्ये तिला समजू लागली त्या समाज व्यवस्थेला. स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल आणि राष्ट्रीयत्व असेल की मी ज्या देशामध्ये राहतो
ज्या मातीचा मी पाईक आहे त्या मातीमध्ये मी गुलामीचं जीवन कसं जगू, या पद्धतीनं प्रत्येक माणूस आता विचार करू लागला. आणि विचार करत असताना बुद्धिनिष्ठतेवर भर देऊ लागला. इंग्रजीतून संवाद साधू लागला. हे संवाद साधत असताना राष्ट्रीयत्व काय असतं आणि आपण आपल्या देशामध्ये आपण आपल्या देशातच कुठंतरी दुसऱ्यांचे गुलाम आहोत, या गोष्टीची जाणीव झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणतात की गुलामाला तो अगोदर गुलाम आहेस याची जाणीव करून दे. अगदी तसंच झालं. या सगळ्या गोष्टींच्यामुळं राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली आणि एक राष्ट्रीय चळवळ उभी राहिली. राष्ट्रीय चळवळ उभी राहत असताना सगळ्यात महत्वाचं हे होतं की त्यावेळेला 1942चं चले जाव आंदोलन झालं आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. म्हणजे या सगळ्या बाबी ह्या निश्चितपणे वसाहतकालीन भारताचा परिणाम झालेला होता. सामाजिक चळवळी सुद्धा निर्माण झाल्या. 18व्या आणि 19व्या शतकाच्या सामाजिक चळवळी जर आपण पाहिल्या तर ब्राह्मो समाजाचं जर उदाहरण घेतलं तर राजा राममोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक मानतो. आणि आधुनिक भारताचे जनक यासाठी की त्यांनी दिलेला लढा, त्यांनी केलेलं सामाजिक कार्य हे तितकं महत्वाचं होतं. कारण ब्राह्मो समाज असेल, आर्य समाज असेल, स्वामी दयानंद सरस्वती यांचा, महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज असेल, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचा प्रार्थना समाज असेल, महात्मा गांधी यांची हरिजन सेवक संघ असेल, डॉक्टर ॲनी बेझंट यांची अगदी थिओसॉफिकल सोसायटी असेल, या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर कितीतरी अशा सामाजिक चळवळी निर्माण झाल्या की ज्या प्रथा आणि परंपरेला कुठंतरी नेस्तनाबूत करण्यासाठी निर्माण झाल्या, अज्ञान आणि अहंकार नाहीसं करण्यासाठी झाल्या. आणि या सामाजिक सुधारणेतून भारतीय समाज व्यवस्था सुधारणं गरजेचं होतं. याकडे कल वाढला. साहजिकच या चळवळी सुद्धा राष्ट्रवादाची जी भावना आहे त्या राष्ट्रवादाच्या भावनेकडे घेऊन जाणारे होते. त्यामुळे वसाहतकालीन भारत याचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला आपली नैतिक मूल्य समजू लागली. आपल्यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची एक भावना निर्माण झाली. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं हे होतं की नंतरच्या काळामध्ये काही सामाजिक कायदे निर्माण झाले. वसाहतकालीन काळामध्येच मग 18व्या शतकामध्ये आपण सहजपणे एखादं उदाहरण घेऊयात की 1829ला एक कायदा झाला, सतीबंदीचा कायदा, की राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड बेंटिंग यांना हाताशी धरून हा कायदा केलेला होता. अनेक वेळेला सामाजिक कायदे जेव्हा होतात त्यावेळेला जनतेमधून जो प्रथा आणि परंपरेचा किंवा अंधश्रद्धेला विरोध करण्याचं जे सामर्थ्य आहे ते कायद्यातून निर्माण होतं. जनता जरी कितीही ऐकत नसेल किंवा त्यांच्यामध्ये अंमलबजावणी होत नसेल तरी ती अंमलबजावणी करण्याचं काम सामाजिक कायदे करत असतात. मग विधवा पुनर्विवाहाचा कायदा आहे किंवा 1929चा बालविवाह बंदीचा कायदा असेल किंवा 1961चा नंतरच्या काळात आलेला हुंडाबंदीचा कायदा असेल, असे कितीतरी वसाहतकालीन भारताच्या वेळेस सुद्धा जे कायदे झाले त्या कायद्यामध्ये नंतरच्या काळामध्ये दुरुस्ती होऊन सुद्धा नवीन कायदे पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदर सामाजिक कायद्यांच्या द्वारे न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा सामाजिक न्याय प्रत्येक व्यक्तीला हा मिळू शकतो. धर्मनिरपेक्षतेचं महत्व या वेळेला कळलं गेलं. एवढंच नव्हे तर कोणत्याही जातीचा धर्माचा तेवढंच नाही तर गोर, गरीब आणि दुर्बल घटकातील प्रत्येक व्यक्तीला, सामान्य व्यक्तीला न्याय मिळवण्याचं खरं तत्व हे वसाहतकालीन भारताच्या वेळेस समजलं गेलं. म्हणून सामाजिक कायदे सुद्धा या काळामध्ये भारतीय समाज व्यवस्थेच्या जडणघडणीवर परिणाम करणारे ठरले. धन्यवाद.